जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास, जन्मनाव नारायण सूर्याजी ठोसर, हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण, धर्मकारण जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरण एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते. पूर्वाश्रमीचा परिवार. समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत ठोसर असे आहे. ते निस्सीम सूर्य उपासक होते. ते रोज आदित्य हृदय या स्तोत्राचा पाठ करीत असत. गंगाधर व नारायण या त्यांच्या 2 पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या पत्नीचे म्हणजेच गंगाधर नारायणच्या आईचे नाव रानूबाई असे होते. त्या संत एकनाथ महाराजांच्या नात्यातील होत्या. बालपण. श्री समर्थ रामदास स्वामी यांचे लहानपणीचे नाव नारायण. यांचा जन्म श्री क्षेत्र जांब या गावी झाला. शके 1530 रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस रामजन्माच्या शुभमुहूर्तावरती त्यांचा जन्म मध्यान्ही झाला. नारायण 7 वर्षाचा असतानाच वडील सूर्याजी पंतांचे निधन झाले. घरची संपत्ती स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यायचे असल्यास त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टीत तो तरबेज होता. त्याचे 8 मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा, तर दुसरा गौंड्याचा, एक लोहाराचा, तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. केवळ निरीक्षणाने तो अनेक गोष्टी शिकला. नारायणाच्या बालपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा तो लपून बसला, काही गेल्या सापडेना. अखेर एका पडताळ्यात तो सापडला. काय करीत होतास असे विचारल्यावर आई चिंता करीतो विश्वाची असे उत्तर त्यांनी दिले होते. याच ठिकाणच्या बोल्यावरून समर्थ रामदास स्वामींनी गृहत्याग केला. श्री क्षेत्र आसनगाव. अशा या विलक्षण मुलाला संसारात अडकवले तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्या वयाच्या 12व्या वर्षी लग्न ठरवण्यात आले. लग्न समारंभात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारताच ते ऐकून नसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे अशा 2 वस्त्रनिशी नारायण लग्न मंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला, पण त्यांनी तातडी करून गावाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली. तपश्चर्या व साधना. पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या 12व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ 12 वर्ष तपश्चर्या करीत होते. ही 12 वर्ष म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशा होय. विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी त्याचा एक आदर्श समर्थांनी प्रस्थापित केला. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला. नाशिकमध्ये आपल्या कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे इसवी सन 1621 ते 1633 असे 12 वर्ष राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे तेथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकडावरील गळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपस साधनेच्या कालावधीमध्ये ते पाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून रोज 1200 सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून मध्यान्हपर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुनश्चरण करत 2 तास गायत्री मंत्राचा तर श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत म्हणजे 6 तास नामस्मरण घडत असे. रामदासांनी राम नामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले. ते दुपारी केवळ 5 घरी भिक्षा मागून तीच श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी 2 तास मंदिरात श्रवण साधना करीत असत. नंतर 2 तास ग्रंथाचा अभ्यास करीत असत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शस्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. राम नामाची रचना केली. रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधका अवस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली.
तीच करुणाष्टके होत. व्यायाम, उपासना, अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही 12 वर्ष अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. 12 वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय 24 वर्षाचे होते.